आम्ही आता श्री क्षेत्र औंढा नागनाथमध्ये एक ऑनलाईन कॅलेंडर बनवून घेतलेलं आहे, एक इयरली कॅलेंडर. आता महाशिवरात्रीपासून जे आहे आम्ही आमची जी वेबसाईट आहे ते डिस्प्ले करणार आहे, परंतु ते लॉन्च जे आहे त्याच्यामध्ये थोडा वेळ लागणार आहे. परंतु त्याच्यामध्ये काय होईल की आपली जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये सर्व भक्त, देशभराचे जे जितके भक्त आहेत त्यांना जे आहे ऑनलाईनच त्यांची पूजा आणि त्यांची सेवा कुठली पण असेल त्याच्यामध्ये काही त्यांना बुक करता येतात. आणि त्याच्यामध्ये जे आहे आपल्याला हॅसल फ्री आणि कन्व्हिनियंट प्रमाणे जे आहे कशाप्रमाणे दर्शन घेता येईल, तो ॲपमध्ये एक सुविधा राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये गाईडची पण सुविधा आम्ही तयार करतोय आणि जे पंडितांमार्फत आपले दर्शन असतो त्यांची पण आम्ही एक सुविधा तयार करतोय. लवकरात लवकर आम्ही हे याच्या लॉन्चिंग पण करून घेऊ. श्री क्षेत्र औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग याच्यामध्ये जे आहे शासनाने जे आहे ऑलरेडी आपला सर्व ज्योतिर्लिंगच्या टुरिस्ट सर्किट तयार करण्यासाठी विकास आराखड्यापासून सुरुवात केलेली होती. आमचं असं ध्येय आहे की जिल्हा प्रशासनातर्फे आता मागच्या वर्षी जे आहे ते आपल्याकडे 25 लाख जे पर्यटक आहेत ते आपल्या श्री क्षेत्र औंढा नागनाथमध्ये आलेले होते. आणि आम्हाला जे आहे यावर्षी जे आहे असा ध्येय आहे की 50 लाख पर्यंत पर्यटक आपल्याकडे यायला पाहिजे. त्याच साठी 15 फरवरीला जे पावन शिवरात्री आहे त्यावेळेस जे आहे आम्ही एक ड्रोन शो ठेवलेला आहे. त्याच्या अनुषंगाने जे आपली सोमनाथमध्ये जी टीम होती ज्यांनी ड्रोन शो करून घेतलेला होता, तोच टीम आता आपल्याकडे ड्रोन शो करायला येणार आहे. आता हे जे ड्रोन शो आहे ते 15 फरवरी रात्री 8 वाजता घेणार आहे. आणि त्यावेळेस जे आहे आपले सर्वांना आम्ही सर्व आपला कॅबिनेटला पण आम्ही आमंत्रित करतोय. आणि त्याचबरोबर आपले लोकल प्रतिनिधी, सर्व प्रेस, सर्व नागरिक सर्वांना आम्ही हेच आवाहन करतोय की आपण ह्या ड्रोन शोमध्ये जास्तीत जास्त यावं. याच्यामध्ये आपल्याकडे जवळपास 200 ड्रोन राहणार आहे. 200 ड्रोन जे आहे जवळपास 15 मिनिटाचा आपला एक चांगला प्रोग्राम करून घेणार आहे. त्याच्यामध्ये श्री क्षेत्र औंढा नागनाथमध्ये जी त्याची हिस्ट्री आहे, त्याच्यामध्ये जे इतिहास आहे जुडलेला आहे, तो आम्ही इतिहास जे आहे कशाप्रमाणे आहे तो आम्ही त्याच्यामधून दाखवणार आहे. आणि शासनामध्ये नियोजन काय चाललेलं आहे आराखडा वगैरे बद्दल त्याच्याबद्दल पण आम्ही याच्यामध्ये प्रदर्शन करून घेणार आहे.